शेताच्या वाटणीवरून आपल्याकडे घराघरात होणारी भांडणं आणि त्यावरून फुटणारी डोकी या गोष्टी नवीन नाहीत. रोज कुठे ना कुठं यानं माझा हिस्सा दिला नाही, यानं माझ्या हिश्श्याच्या जमिनीत ट्रॅक्टर घातला म्हणून भांडणं होतात. कुठे ना कुठे रोज डोकी फुटतात. माझा बांध कोरला म्हणून कुठं भाऊ भावाला मारतोय, कुठं चुलता पुतण्याला मारतोय. न्यायालयात देखील सर्वाधिक खटले हे शेत जमिनीच्या हिश्श्यांवरूनच दाखल झालेले असतात. पण स्वार्थ हा माणसाला आंधळा करतो. खरं पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं म्हटलं जातं, पण आपली लोक थांबायला तयार नाहीत. अशीच एक घटना सोलापुरातून पुढे आली आहे, जिथं धीरानं आपल्या भावाच्या विधवेला आणि त्याच्या 18 वर्षीय मुलीला आणि 16 वर्षाच्या मुलाला जमिनीचा हिस्सा मागतात म्हणून संपवलंय. आणि त्यानंतर धीरानं नियोजन करून थेट राज्यातून पळ काढला होता. नक्की काय झालंय, कुठे झालंय, सगळं समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सोलापूरमधील बोरावणी गावाजवळची मस्के वस्ती, या मस्के वस्तीवर गायत्री सुधाकर मस्के या आपल्या मुलांसोबत राहत होता. त्यांचा मुलगा शिवराज हा 10वीला तर मुलगी प्रिया 12वीला होती. गायत्री यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालेलं. आपल्या मुलांना घेऊन त्या मस्के वस्ती इथं राहत होत्या. मुलांचं संगोपन करत होत्या. इथं त्यांच्या वाटणीला असणारी शेती होती. गायत्री मस्के यांच्या सासरकडची इतर मंडळी देखील इथेच आजूबाजूला राहत होती. त्यातच समावेश होता तो गायत्री यांचे धीर शंकर मस्के यांचा. पण गेले काही दिवस शंकर मस्के आणि गायत्री मस्के यांच्यात खटके उडत होते. त्याला कारण होतं ते म्हणजे बापदाद्यांच्या जमिनीची वाटणी आणि पैसे. शंकर मस्के यांनी गायत्री मस्के यांच्या वाटणीच्या जागेवर हॉटेल चालू केलं होतं. सोबतच त्यांनी गायत्री यांच्याकडून हात उसने पैसे देखील घेतलेले. मात्र नंतर शंकर पैसे माघारी द्यायला टाळाटाळ करत होता. यावरून गायत्री त्याला वारंवार जाब विचारत होत्या. सोबतच शेतीच्या वाटणीबद्दल देखील त्या शंकरला प्रश्न विचारत होत्या. मात्र दरवेळी शंकर काही ना काही कारण देऊन टाळाटाळ करत होता. यावरून गायत्री आणि शंकर यांची वरचेवर भांडणं होत होती. त्यानंतर शंकर हा विचार करायचा की गायत्रीच्या घरात करता पुरुष नाही, गायत्री करून करून काय करणार, जेवढं आपल्या हाताला येतंय तेवढं हातात घ्या आणि लंपास व्हा. पण गायत्रीच्या लक्षात शंकरचा हा कावा आला होता. गायत्रीनं शंकर समोर आला की त्याला जागेबद्दल आणि पैशांबद्दल विचारायला सुरुवात केली. तोपर्यंत शंकरनं गायत्रीच्या जागेवर हॉटेलही चालू केलेलं. शंकरला ही गोष्ट खटकत होती की गायत्री आपल्याला राहून राहून पैसे मागते आणि जमिनीचा हिस्सा मागते. त्यासाठी शंकरनं ठरवलं आपण असं काहीतरी नियोजन करूयात जेणेकरून ना रहेगी बास ना बजेगी बासुरी. शंकरनं यासाठी पूर्ण नियोजन केलं. 2 मे म्हणजेच शुक्रवारी त्यांना आपल्या प्लॅनला मूर्त स्वरूप द्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं रात्रीचा मधला प्रहर निवडला. बोरावणी गावाजवळच्या मस्के वस्ती त्यावेळी शांत गाढ झोपेत होती. शंकरनं हातात धारधार शस्त्र घेतलं. त्यानं गायत्री यांच्या घराच्या अंगणात प्रवेश केला. दिवस उन्हाळ्याचे होते. गायत्री मस्के आपल्या मुलांसोबत घरच्या स्लॅबवर झोपल्या होत्या. शंकर पावलांचा अजिबात आवाज न करता शांतपणे घराच्या स्लॅबवर गेले. त्यांनी पाहिलं समोर आपली भाऊजय तिच्या चिमण्या पाखरांसह निद्रा देवतेच्या अधीन झालीये. त्यानं हातातलं धारधार शस्त्र वर उचललं आणि भाऊजयवर सपासप वार करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं आपल्या सख्ख्या भावाच्या पोरीवर देखील वार केले. त्यावेळी अचानक गायत्री मस्के यांच्या मुलालाच म्हणजे शिवराजला जाग आली. शिवराजनं समोरचं दृश्य पाहिलं. आपला काका आपल्याच आईला आणि बहिणीला संपवतो हे दृश्य त्याच्या काळजाला घरं पाडणारं होतं. शिवराज त्यावेळी घाबरला. त्यानं अंगावरचं पांघरून काढून टाकलं आणि तो खाली धावला. आपला जीव वाचवण्यासाठी तो घराच्या हॉलमध्ये आला. तोपर्यंत मागून शंकर देखील शिवराज समोर उभा होऊन टाकला. शिवराज हात जोडून शंकर समोर गयावया करत होता. काका मला सोडून द्या. पण नराधम काकाला समोर जमीन आणि पैशांची स्वप्न दिसत होती. त्यानं आपल्या सख्ख्या भावाच्या पोराला जागेवरच संपवला. त्यानंतर विकृत शंकरनं त्या घरातनं पाय बाहेर काढला. शंकरनं सर्वात अगोदर ठरल्याप्रमाणे आपलं गाव सोडलं. तोपर्यंत दुसऱ्या दिवशीची पहाट म्हणजे शनिवारची सकाळ झाली होती. रोज पहाटे उठणाऱ्या गायत्री अजून कशा उठल्या नाहीत, पोरांचा आवाज कानावर कसा येत नाही म्हणून शेजारे पाजाऱ्यांनी घरात डोकावलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन हादरली.
हॉलमध्ये शिवराज रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस आले, त्यांनी शोध घेतला तर घराच्या स्लॅबवर गायत्री आणि त्यांची मुलगी प्रिया या दोघींच्याही डेड बॉडीज पडलेल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला बोलावलं. त्यानंतर फॉरेन्सिक टीमनं या ठिकाणी शोधाशोध सुरू केली. तोपर्यंत पोलिसांनी त्या तिघांच्या बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्या. पोलिसांनी सूत्र हलवायला सुरुवात केली. तोपर्यंत घटना गायत्रीच्या माहेरकडच्यांना कळवण्यात आली. गायत्री यांच्या भावानं त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये गायत्रीचा दीर आणि त्या दीराच्या कुटुंबांवर संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली. पोलीस तेव्हापासून शंकर मस्केला शोधत होते, मात्र शंकर मस्के हा गायब होता. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीन बळावला. पोलिसांनी आपली सर्व सूत्र कामाला लावली. इतर संस्थांची मदत घेतल्यानंतर पोलिसांना सुगावा लागला शंकर पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यावेळी पोलिसांनी थेट पश्चिम बंगाल गाठलं आणि शंकर मस्केला अटक करून परत आणलं. त्यासोबतच गायत्री यांच्या भावाच्या तक्रारीवरून शंकर मस्केची बायको राणी शंकर मस्के, मुलगा धीरज मस्के, मुलगी दिशा मस्के सोबतच मेहुणा सूरज मोरे यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत. शंकर मस्के यांच्या हॉटेलवर कामाला असणारा कामगार सचिन वाघमारे याच्यावर देखील या प्रकरणी गुन्हा नोंदवला गेलाय. पोलीस या प्रकरणात आता पुढचा तपास करतात. पण या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार वाडवडिलांच्या जागेतील हिश्श्याची मागणीच गायत्री यांचा जीव जायला कारणीभूत ठरली. या प्रकरणी गायत्रीच्या आई जेव्हा आपल्या मुलीच्या घरी पोहोचल्या त्यावेळी त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांनी माध्यमांशी बोलताना धीर शंकर मस्के, त्याची मुलं, धीराचा मेहुणा या सगळ्यांवर संशय व्यक्त करत पोलिसांनी कडक कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या घटनेनं सोलापूर जिल्हा हादरून गेला. जमिनीचा हव्यास हा माणसाला किती विकृत बनवू शकतो याची चर्चा या घटनेच्या निमित्तानं सुरू झाली. पण या घटनेत गायत्री यांची तरी काय चूक होती? आपल्या हक्काचे पैसे, आपल्या मालकीचे पैसे त्यांनी मोठ्या विश्वासानं आपल्या धीराला त्याच्या गरजेच्या वेळी दिली. मात्र फक्त ते पैसे माघारी मागितले म्हणून शंकरच्या पुरुषी अहंकाराला ही गोष्ट खटकली. यासोबतच आपल्या सासऱ्यांची जमीन, आपल्या हिश्श्याची जमीन गायत्री शंकरजवळ मागत होत्या. शंकरला तीही गोष्ट खटकत होती. खरं तर गायत्री शंकर याच्या सख्ख्या भावाची विधवा, जी नवऱ्याशिवाय आपल्या पिलांना वाढवत होती. शंकरनं फक्त प्रॉपर्टीच्या हिस्स्यापायी तिला जीवानिशी संपवली. शंकरला एकदाही दया आली नाही, त्याला एकदाही वाईट वाटलं नाही. भावाची मुलं आणि आपली मुलं सारखीच आहेत हा विचार एकदाही त्या विकृताच्या मनाला शिवला नाही. या घटनेनं शेत हिस्से आणि त्या मागण्यांवरून होणारे वाद, भांडण पुन्हा एकदा चर्चेत आले. आपल्या समाजात अशा घटना नवीन नाहीयेत जिथं बांधावरून मुर्दे पडतात. आज पुन्हा एकदा सोलापुरात याची पुनरावृत्ती झाली आहे. शंकर मस्केनं आपल्या सख्ख्या भावाच्या 2 मुलांना आणि बायकोला शेतीच्या वादावरूनच संपवलंय. या घटनेबाबत तुमची मतं काय आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.